अतिशय सुंदर महिला डॉक्टर होती. ती मुंबईला जात होती तर तिच्यासोबत ड्रायव्हरच होता. ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि मेडिकलमधून पॉवरच्या गोळ्या घेतल्या. आणि पुढं काय झालं त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ सुरुवातीपासून पहा. घटना सुरुवातीपासून सांगतो. 2012 साली गीता ही 28 वर्षाची होती. तर ती अमेरिकेतून डॉक्टरचं शिक्षण घेऊन नेमकंच भारतात आली होती. मग तिला कुठेतरी दवाखान्यात ट्रेनिंग सेंटरचं काम पाहिजे होतं. मग तिला काम भेटलं आणि मग ती 3 वर्षे त्या दवाखान्यात तिनं काम केलं आणि काम केल्यानंतर तिचं वय देखील लग्नाचंच झालं होतं. तिला देखील लग्न करायचं होतं. मग त्या दवाखान्यात ती काम करत होती. तिथला मालक देखील तो 38 वर्षाचा होता. तो देखील बिनलग्नाचाच होता. तिला आता शोधायची गरज पडत नव्हती कारण 3 वर्षे सोबत राहून ते एकमेकांना ओळखत होते. मग त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलं. गीताला वाटलं चला आता नवीन दवाखाना खोलायची गरज नाही, आपल्याच नवऱ्याचा दवाखाना होईल. आणि मग तो दवाखानाही चांगला चालत होता त्याच्यामुळे तिला कोणतीही अडचण नव्हती. मग त्या दोघांचे लग्न झाले आणि लग्न सुरळीत चालले होते. पण दोघांच्या वयामध्ये गॅप होता त्याच्यामुळे जे सुख भेटायचं ते सुख भेटत नव्हतं. आणि मग असंच झालं. एके दिवशी गीताला पार्टीमध्ये तिच्या मैत्रिणीने बोलवलं आणि गीता पार्टीमध्ये गेली कारण गीताकडे पैसा होता. पण तिनं काय गाडी फोर व्हीलर गाडी घेतली नव्हती कारण तिला गरजच पडत नव्हती. कारण घराच्या खाली तिचा दवाखाना होता त्याच्यामुळे फोर व्हीलर गाडीची काही गरजच नव्हती. मग पार्टीमध्ये गेली. दिसायला एवढी सुंदर होती गीता की पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडेल. मग पार्टीमध्ये गेल्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला अशी मजाक उडवली की तुझ्याकडे गाडी नाही, फोर व्हीलर गाडी नाही. आणि मग काय, तिचा तळपायची आग मस्तकाला गेली. आणि मग तिथल्या जवळच्या शोरूममध्ये पार्टी संपल्यानंतर तिथल्या जवळच्या शोरूममध्ये गेली. तोपर्यंत शोरूम बंद व्हायच्या मार्गाला आलं. आणि मग तिथे गेल्यानंतर त्या शोरूममध्ये ब्लँक चेक दिला आणि त्याला म्हणली तुमच्या शोरूममध्ये सगळ्यात महागाडी गाडी कोणती, ती गाडी द्या, गाडी पाहिजे. आणि मग त्याला वाटलं, शोरूमवाल्याला वाटलं की चला गाडी एक आपली विकती. त्या मालकाने देखील गाडी दाखवली आणि मोठी गाडी त्यांना दिली. आणि गाडी दिल्यानंतर मग गाडी तर चालवता येत नाही होती गीताला. मग गीता त्या मालकाला म्हणली तुमच्याकडे एखादा ड्रायव्हर असला तर त्या गाडी घरी सोडायची. मग त्या मालकाने गाडी देखील दिली आणि ड्रायव्हर देखील दिला. आणि मग गाडी घेऊन गेली. आणि मग दुसऱ्या दिवसाचा प्रश्न पडला, गीताला तर गाडी येत नाहीये, तिच्या नवऱ्याला देखील गाडी येत नव्हती. मग गीताने तिच्या मैत्रिणीला फोन केला की तुमच्याकडे एखादा ड्रायव्हर असला तर सांगा, कारण मला गाडी येत नाहीये, मी गाडी घेतली. आणि मग 1-2 दिवस झाल्यानंतर तिच्या मैत्रिणीने फोन केला की आमच्याकडे 24-25 वर्षाचा रोशन नावाचा ड्रायव्हर आहे. आणि तो देखील 25 वर्षाचा बॉडी बिल्डर होता तो. आणि तो आल्यानंतर गीताने त्याला पाहिलं. त्याचं ड्रायव्हिंग स्किल न घेता त्याला पाहताच म्हणली हा ड्रायव्हर पाहिजे, कारण दिसायला सुंदर आणि मजबूत होता. असंच चालत राहिल्याने त्या गीता देखील त्याच्यावर लाईन मारत होती हे त्याला कळत होतं. आणि मग त्यांचे असे प्रेमाचे सूत जुळत गेले. आणि मग गाडीसोबत इकडं तिकडं दोघांना वेळ भेटत होता आणि ते दोघं आपलं वेळ घेऊन कार्यक्रम करत होते. ही खबर गीताच्या नवऱ्याला लागली आणि मग गीताच्या नवऱ्याने त्या ड्रायव्हरला सांगितले की तू जे करतोस ते चुकीचं करतोस, तुला काय करीन ह्याचा पत्ताही लागू देणार नाही. त्याच्यानंतर ड्रायव्हर घाबरला आणि त्याची डॉक्टरांनी देखील घाबरली होती. आणि मग ड्रायव्हर म्हणला की आता मी काम सोडून जातो, मला काही ते काम करायचे नाही, मला जीवन जीवन जगायचं आहे, मला इथं मरायचे नाहीये. मग ते म्हणल्यानंतर डॉक्टरांनी गीता म्हणली की आपण एकदाच भेटू. आणि आपण मग ते भेटायचं ठरलं होतं. आणि मग ते काम काढून ते मुंबईच्या ट्रिपला निघाले होते. आणि मग वाटातच त्याने एक हॉटेल बुक केलं होतं, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं. आणि मग एका वाटेमध्ये त्याने गाडी उभा केली. आणि मग त्या ड्रायव्हरने मेडिकलमध्ये जाऊन पॉवरच्या गोळ्या घेतल्या. त्याला माहीत होतं की आता मग का आपण रंगच काढणार आहेत. पॉवरच्या गोळ्या घेतल्या आणि हॉटेल देखील बुक होतं. आणि अतिशय सुंदर असलेली गीता देखील होती. मग त्याला काय पाहिजे होतं ते भेटत होतं. तो देखील बिना लग्नाचाच होता. आणि मग तसंच झालं. आणि हॉटेलमध्ये गेले आणि 4-5 तास त्याने खांब काढला. खांब काढल्यानंतर रंगेरंग कार्यक्रम केला. दोघेही खुश झाले. आणि मग ड्रायव्हरने काम सोडायचे ठरवले. ते तिला देखील इतका आनंद दिला की तिला देखील एवढा आनंद कधीच दिला नव्हता. कारण तरुण होता, साहजिकच होता, पॉवरच्या गोळ्या देखील खाल्ल्या होत्या, त्याच्यामुळे तो 2-3 तास मागच हटला नाही. आणि मग तिला देखील आनंद आला. आणि मग तिथून पुढे ड्रायव्हरने काम सोडून गेले. मित्रांनो, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.